एक मोठी बातमी बघूया। सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले याची पत्नी आणि कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आलेले आहेत अजित पवार यांना भेटण्याकरता। सतीश भोसलेसह त्याच्या कुटुंबियांची घरं गावकऱ्यांनी मारहाण करून तोडली। आम्हाला आमची घरं पुन्हा बांधून द्या अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे। त्याकरता अजित पवार यांची भेट घेण्याकरता हे सगळे जण आलेले आहेत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया। प्रणाली, खोक्या भोसलेचे सगळे कुटुंबीय अजित पवारांना भेटण्याकरता त्यांच्या कार्यालयात आल्याचं कळतंय, काय सांगाल? त्यांचे नातेवाईक त्यांची पत्नी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की सतीश भोसलेवर जी कारवाई करण्यात आलेली आहे ती वन विभागानं एक कट करून कारवाई केलेली आहे आणि मुळात त्याचं घर तोडण्यापूर्वी त्यांनी त्याच्या घरासह इतर घरं जी आहेत ती सुद्धा गावकऱ्यांच्या बाबत वन विभागाने ही कारवाई केली असं या लोकांचं म्हणणं आहे। आणि आपलं म्हणणं मांडण्यासाठी ते मंत्रालयात आले होते, परंतु मंत्रालयात त्यांना प्रवेश मिळाला नाही। तर पालकमंत्री या नात्यानं अजित पवार यांना भेटण्यासाठी ते पक्ष कार्यालयात आले। त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आमची जी घरं पाडलेली आहेत ती घरं सतीश भोसले व्यतिरिक्त इतरांची जी घरं पाडलेली आहेत ती सगळी घरं शासनानं बांधून द्यावी। आम्ही सगळे एकाच प्लॉट त्यामुळे सरसकट नक्की प्रणाली, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल।